हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ लाईन स्वरा अँड स्वराज। कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर हा व्हिडिओ सांगण्याचा एक उद्देश की फायनली मला आज एक चांगला स्पॉट मिळालेला आहे आणि आपला नवीन म्हणजे व्यवसाय आपला जुनाच आहे, पण आपण स्वामींच्या आशीर्वादाने नवीन जागी शिफ्ट होणार आहोत या 1-2 दिवसातच। तर ते म्हणतात ना, जो होता है अच्छे के लिए होता है। बघा, आजच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो। तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते, एक चिल्ड्रन्स हॉस्पिटल स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे अकोटचं, गावंडे हॉस्पिटल। तिथं डेलीला 400 ते 500 पेशंट डेली येतात। तिथं डिलिव्हरी वगैरे होतात। लहान मुलांचं स्पेशलिस्ट असल्यामुळे तिथं वर्दळ भरपूर असते। तर त्याच्यामुळे मी जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की मी तिथं पाहायला गेली होती आणि मग आज आम्ही सकाळी 10 वाजता तिथं भेटायला गेलो आणि खरंच डॉक्टर साहेबांनी आम्हाला हॉस्पिटलच्या समोर उभं राहायची मुभा दिलेली आहे आणि त्यांनी हे पण आम्हाला सजेशन दिलेलं आहे की इथं डिलिव्हरी वगैरे होतात आणि कसं गावाच्या बाहेर ते हॉस्पिटल आहे, तर त्याच्यामुळे तिथं डिलिव्हरी वगैरे होतात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना डबा वगैरे लागतो आणि डिलिव्हरी नंतर तुम्हाला माहिती आहे लहान म्हणजे महिलांना काळा चहा वगैरे लागतो। तर ते बोलले आम्हाला, त्यांनी सजेशन दिलं की सुरुवातीला तुम्ही येतं चहा, त्याच्यानंतर चहा, काळा चहा, कॉफी, दूध ठेवा आणि बिस्किटचे पुडे, कुरकुरे वगैरे हे ठेवा म्हणे आणि काही दिवसांनी नाश्ता ठेवा। तर असे आम्हाला त्यांनी सुद्धा खूप छान असा सपोर्ट केलेला आहे। विशेष म्हणजे तिथं CCTV कॅमेरा आहे, त्याच्यामुळे आम्हाला गाडी ठेवायचं टेन्शन नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची व्यवस्था सुद्धा आम्हाला त्या हॉस्पिटलमधूनच झालेली आहे। म्हणजे भरपूर प्रॉब्लेम असे सॉल्व्ह झालेले आहेत। आणि मी तुम्हाला एक गोष्ट म्हणजे हे सांगायचं आहे की मला माझ्या नवऱ्याला त्याच्या पायावर उभं करायचं आहे, हा माझा एक मेन उद्देश आहे। मी तर माझी कमाई करते, मी तुम्हाला सांगते माझी कमाई चालूच असते। मला प्रमोशन येतात, इथं नसले तरी इन्स्टाला डेलीला प्रमोशन असतात मला, वर्क फ्रॉम होमचे म्हणा किंवा स्टोरी लावायचे म्हणा, स्टोरीचे मला 300-400 रुपये आणि असे मला मिळतच राहतात। म्हणजे मी माझं कोणत्याच दिवशी असं खालीच नसते की माझी आज कमाई झाली नाही। 300 म्हणा 200 म्हणा मला येतच राहतात। त्याच्यामुळे माझी तर कमाई डेलीला चालूच आहे। यूट्यूब कडून पण येते समजा आणि प्रमोशन तर येतातच मागं पुढे 1-2 त्याच्यामुळे मला टेन्शन नाही। परंतु कसं आहे, मुलांच्या नजरेत बापाची इज्जत काहीच राहत नाही। स्वराला काही लागलं की ती फर्स्ट मला सांगते की मम्मा मला हे दे, ते दे, हे दे, ते दे। आता स्वरा जेवढा लहान आहे तो सुद्धा मला सांगतो मम्मा मला हे पाहिजे, ते पाहिजे। आणि याच्यामुळे काय होते, मुलांच्या नजरेत बापाची इज्जत कमी होत जाते की मला प्रत्येक गोष्ट माझी आईच देते किंवा माझ्या आईचकडेच मी मागतो। मला हा लोड कम करायचा आहे। मी माझ्या पैशाने 1000 रुपयाची पण साडी घेऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही, पण मला तो आनंद मिळत नाही जो की नवऱ्याच्या 200 रुपयाच्या साडीमध्ये असतो ना, तो मला आनंद मिळत नाही। मला तो आनंद उपभोगायचा आहे की माझ्या नवऱ्याची स्वतःची कष्टाची कमाई आणि तिच्यातून मला तो 200ची का होईना साडी आणणार, मला तो क्षण महत्त्वाचा असतो। तुम्ही बघितलं होतं की दिवाळीला मला त्यांनी कॉटनची साडी आणली होती, मी नेहमी ती वेअर करते कारण ती माझ्या नवऱ्याने मला आणलेली आहे। अशा भरपूर गोष्टी असतात, त्याच्यामुळे मला माझ्या नवऱ्याला त्याच्या मुलाच्या नजरेत उभं करायचं आहे। आणि भरपूर वेळा ते एवढं टेन्शन घेतात की त्यांना असं वाटते नाही माझ्या बायकोनं माझ्यासाठी एवढा पैसे खर्च केला, कारण खूप पैसा लागलेला आहे। तुम्हाला सांगतो, जरी ती गाडी एवढीशी दिसते ना तरी भरपूर असा पैसा त्याच्यात लागलेला आहे, 50,000च्या जवळपास। नाही काही तर माझं असं म्हणणं होतं की बाबा नाही काही तर निदान 500 रुपये रोज येणं आवश्यक आहे, बरोबर ना। आणि त्या ती जागा बंद करण्याचं कारण तुम्हाला अजून एक सांगते की ती जागेचा महिना मला 1000 रुपये होता। तर लस्सी व्यवसाय मस्त चालत होता, डेलीला 300-400 येत होते, त्याच्यामुळे 50 रुपये रोज त्या जागाचे गेला तर काही वाटत नव्हतं। परंतु आता आपण नवीन व्यवसायाला आला तर पहिल्या दिवशी माझी कमाई झाली होती 600 रुपये, म्हटलं इट्स ओके। दुसऱ्या दिवशी डायरेक्ट फरक पडला 300 रुपये। नंतर मग मी गावाला गेली तर त्या दिवशी तर 200 रुपये झाले आणि मी गावाहून आली ना त्या दिवशी 180 रुपये आणि काल फक्त 70 रुपये। मग मी अशी डोक्यालाच हात दिला काल संध्याकाळी आणि मी म्हटलं हे इथून आपल्याला आता हटवायचं आहे डायरेक्ट। आणि गणेशजी तर बोलले डायरेक्ट की आपण हे बंदच करून टाकूया। मग मी त्यांना सांगितलं की अशी हिंमत हरून चालत नसते, आज देर आहे उद्या सवेर होणारच आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही एवढ्या लवकर हिंमत हाराल तर कसं होणार, आपण पॉईंट चेंज करू ना। मग भरपूर आम्ही सजेशन घेतलं तिथल्या लोकांचं वगैरे, त्यांनी पण सांगितलं की या साईडने कसं सर्व पब्लिक तिकडल्या साईडनं आहे, म्हणजे शॉप वगैरे, नाश्ता सेंटर, बसचा स्टॉप सर्व तिकडूनच आहे, रिक्षाचे स्टॉप सर्व तिकडून आहे। इकडल्या साईडनं कोणीच जात नाही, येत नाही आणि रस्ता ओलांडून कोणी येत नाही, कारण मध्ये भरपूर असं ट्रॅफिक असते, लोकांजवळ पिशव्या असतात, लहान मुलं असतात, त्याच्यामुळे
कोणी ओलांडून येण्यास टाळते, मग अशामुळे आपल्याला लॉस होत असता. परत त्या जागेचा 1000 रुपये आपल्याला द्यास लागत होते. आता इथं कसं आपल्याला पाण्याचा खर्च वाचणार आहे, त्याच्यानंतर जागेचा खर्च वाचणार आहे. त्याच्यामुळे आणि डॉक्टर साहेब पण बोलले की तुम्हाला छानपैकी इथं तुमचा बिझनेस होणार. तर त्याच्यामुळे हे कारण आहेत म्हणजे तिथून शिफ्ट व्हायचा. आणि विशेष म्हणजे ते म्हणतो ना आपण जो होत आहे अच्छे के लिए होत आहे. तर बघा आजच आम्ही आमचं ते दुकान पाडायला सुरुवात केली, जुनं दुकान पाडायला सुरुवात केली. आणि आजच तिथल्या सर्व लोकांना नोटीस आली नगरपालिकेकडून, ज्या लाईनमध्ये आम्ही उभं होतो त्या लाईनमध्ये, की बाबा ही जागा आता तुम्ही खाली करा, कारण तिथं रोड होणार आहे. त्याच्यामुळे तिथं जे लोक आहेत ना त्यांना पण आता खाली करावं लागणार आहे. मग बरं झालं ना, वेळेवर जर आपला तिथं चांगला बिझनेस झाला असता आणि नंतर जर आपल्या महानगरपालिकेवाल्यांनी सांगितलं असतं की बाबा तुम्ही हे खाली करा, तर कसं झालं असतं. त्याच्यामुळे इथं आता या जागेवर स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने म्हणजे मी स्पॉट बदललेला आहे. आणि इथं सुरुवातीला आता मी काळा चहा, कॉफी, दूध, बिस्किट पुडे, चिप्स, त्याच्यानंतर पोहांचा नाश्ता आणि वेळ पडल्यास मेसचे डबे. म्हणजे ते डॉक्टरने आम्हाला सांगितलं तुम्ही एक बॅनर बनवा आणि त्याच्यावर लिहा की चहा, कॉफी, दूध तुम्हाला लागल्यास या नंबरवर संपर्क साधावा आणि अर्जंटमध्ये मेस सुविधा उपलब्ध, असं तुम्ही एक बॅनर लावा. कारण हॉस्पिटल नवीन आहे, नवीन जागी शिफ्ट झालेलं आहे. अजूनपर्यंत कोणीही तिथं नाश्ता सेंटर चहाचं लावलेलं नाही आहे. त्याच्यामुळे चान्सेस आहे की आपल्याला छान स्कोप मिळू शकतो. आता इथं कसं आहे, मला जागेचं भाडं द्यावं लागणार नाही आहे. त्याच्यामुळे चहा वगैरे गणेशजीची जरी मजुरी निघाली 200 किंवा 300 रुपये तरी मी हॅपी आहे. कारण 300 रुपयातही 9000 रुपये महिना होतो. आणि गणेशजीने मागं दालमिलमध्ये काम केलेलं आहे, तर तिथं त्यांना फक्त 8000 होते. तर मी 200 रुपये 250 रुपये रोजात पण हॅपी आहे. परंतु आता तिथं आपली फ्रीची जागा राहणार आहे, बरोबर. म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. कारण मला भरपूर म्हणजे ताईंचे मेसेज वगैरे आले की ताई का बंद करताय, काय बंद करत नाही आहे, शिफ्ट करत आहे. कारण आपल्याला त्या स्पॉटवर स्कोप नाही मिळत आहे. आणि हिंमत हरणाऱ्यापैकी तर मी नाही आहे. कारण कितीही झालं तरी माझ्या नवऱ्याला मला हाच बिझनेस सक्सेस करून द्यायचा आहे. समजा जे लोकांना वाटते की मी खचून जाणार किंवा मी बिझनेस बंद करणार, त्याच लोकांना मला दाखवायचं आहे की ही सुद्धा, कारण हे प्रत्येक मुवमेंट सेव्ह पाहिजे की कसा आपला बिझनेस चालला, नंतर मग आपण मागे आलो, नंतर मग पुन्हा आपण नवीन आपल्या पंखात बळ भरला आणि जागा चेंज केली. कारण कसं आयुष्य आहे, सुखदुःख येणारच आहे, कठीण प्रसंग पण आयुष्यात येणारच आहे. परंतु त्याला दटके सामना जर केला ना तर मोठ्यातली मोठी प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊ शकते. तर चला, मला एवढंच तुम्हाला विश्लेषण द्यायचं होते. बाकी उद्याच्या याच्यात तुम्ही बघू शकता की मला यावेळेस किती छान स्पॉट भेटलेला आहे स्वामींच्या आशीर्वादाने. आणि विशेष म्हणजे जेव्हा मी तिथं गेली ना, म्हणजे जेव्हा मी त्या हॉस्पिटलमध्ये एंट्री अशी करत होती, तर बाजूला मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावते. तर अचानक मला ही पोस्ट दिसली की जे झालेलं आहे ते तुझं आणि जे होणार नाही आहे ते माझं, अशी काहीतरी पोस्ट होती, जिथं मी स्क्रीनशॉट लावत आहे. आणि मला समजलं. मग मी स्वामींना म्हटलं इथं जे काही होणार चांगलं झालं. जर मला ती जागा भेटली हॉस्पिटलची तर माझं नशीब, आणि नाही भेटली तर मी समजणार की ही तुमची मर्जी आहे. कारण अकोटातले 4-5 असे चांगले पॉईंट मी विचारात घेतलेले होते की आज मी तिथं जाऊन विचारणार होती. पण पहिल्याच कामात एक ठिकाणी मी विचारायला गेली, स्वामींचं नाव घेतलं आणि ते माझं सक्सेस झालेलं आहे. आणि स्पॉट यावेळेस खूप छान निवडलेला आहे. आता बघू काय होते आणि काय की. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.